आज संडे स्पेशल पॉम्फ्रेट फिश करी. तर आज आपण पॉम्फ्रेट फिश करी बघूया. तर मी इथे पापलेट छान धुवून घेतलेत आणि त्याला आगळ लावून घेतला आहे, बघू शकता. आणि आता मिक्सरला लावायला धणे, बडीशोप, टोमॅटो, लसूण, अद्रक, ओलं खोबरं, अद्रकचे तुकडे घेतलेत, ओलं खोबरं, कांदा आणि आपला जी संकेश्वरी मिरची असते त्याचा मसाला. असं करून मी पूर्ण पहिलं आधी थोडं कांदा वगैरे टोमॅटो वगैरे एकदा लावून घेतलं आणि नंतर खोबरं आणि लाल मसाला म्हणजेच संकेश्वरी मिरचीचा मसाला टाकून मी व्यवस्थित ग्राइंड करून घेतलं. तर बघू शकता एकदम बारीक वाटप करून घ्यायचं आहे. हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर इकडे एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे. तर तेलात कांदा बारीक चिरलेला आणि कढीपत्ता दोन्ही पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ताही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. आणि नंतर जे आपण वाटप केलेलं आहे ते आतमध्ये वाटण ॲड करायचं आहे आणि मग व्यवस्थित स्ट्रिप करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघू शकता लाल मसाल्याने किती छान असा कलरही आलेला आहे. आणि संकेश्वरी मिरची ना ही संकेश्वरीचा मिरचीचा मसाला किंवा संकेश्वरी मिरची हेच घ्यायचं आहे, कारण ते टेस्ट खूप छान येते. त्यानंतर तिरपळं आणि कोकम आणि चवीपुरतं मीठ हे ॲड करून आपल्याला व्यवस्थित उकळून एक उकळ यायला द्यायला पाहिजे. चांगली उकळ आल्यावरती आतमध्ये पापलेट ॲड करून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. उकळ चांगला आल्याच्या नंतरच आपल्याला पापलेट आतमध्ये ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपले पापलेटची कढी रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता, अशी करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय बाय, सी यू सून.